नमस्कार मंडळी, माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अगदी मनापासून व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही तर मला नेहमी शेताकडे जाताना बघितलं आणि नेहमी मी त्या रस्त्याने जात होती, पण आता पाऊस पडला तर आता आमची गाडी जात नाही, म्हणून आम्ही आज ह्या रस्त्याने आलो. हा रस्ता थोडा नवीन आहे, आसनवरून जावं लागते आमच्या शेतामध्ये. हे बघा किती सुंदर सोयाबीन झालं आहे. हे आमचं नाही आहे बरं, रस्त्यावरचं आहे. यावर्षी आम्ही सोयाबीनची लागवड नाही केली आहे. दरवर्षी पाऊस खूप राहत होता, आमचं पूर्ण सोयाबीन खराब होऊन जात होतं, त्याच्यामुळे आम्ही ह्यावर्षी सोयाबीन नाही लावलं आहे. सोयाबीनच्या जागी पराठी लावली आहे. खूप छान. आता सध्या पाऊस येऊन गेला ना, म्हणून मस्त आहे, हिरवंगार आहे सोयाबीन. ही पराठी आहे. या रस्त्याने आम्हाला दुसऱ्याच्या शेतातून जावं लागते, तिथून पण पायदळ रस्ता आहे. ह्यावर्षी पण भरपूर शेतकरी यांनी मिरची पण लावली आहे. दरवर्षी लावत होते पण भाव नाही तर मिळत. आता गेल्या वर्षी भाव होता म्हणून ह्यावर्षी पण भरपूर लोकांनी लावली आहे. बघू आता ह्यावर्षी कसं राहते. तर हा नाला आहे वगैरे, खूप मोठा आहे, खूप पाणी राहते. आता हे थोडं तर कमीच आहे ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त पाणी राहते. आता आम्ही आलो आमच्या शेतामध्ये. हे आमची पराठी. आता थोडी वाढ झाली आहे, निंदण खात होऊ नये. आमची पण मिरची लावायची आहे. हे आहे आमची मिरचीची जागा. आता 2-3 दिवसांना मिरची पण लावणार आहोत आम्ही. मिरची लावणं खूप सोपी असते, पण ते टिकवणं आणि पिकवणं खूप कठीण राहते, कारण इतका रोग येत राहते त्या मिरचीला खूपच. त्याच्यानंतर मी आली होती दुसऱ्या शेतामध्ये निंदासाठी. आता सध्या बाया मिळत नव्हत्या म्हणून मी आली होती इथं निंदासाठी. थोडा कचरा काढते म्हणलं, औषध मारून होतं पण खूप कचरा झाला. आता बघा, निंदल्यावर थोडं छानच वाटते. इतकं झालं होतं माझं निंदन आज. पण आले होते, त्यांनी पण मदत करू लागली. शेतामध्ये एकटं राहिलं तर छान नाही वाटत, तसं कोणतरी बोलायला राहिलं तर छान वाटते. मी थोडी उशिराच आली होती आणि बघता टाईम पण होत आला होता. 5:30-6 झाले असणार. शेतामध्ये बाहेर राहिलं तर थोडं टाईमवर निघावं लागते, नाहीतर मग असा टाईम थोडा कमी जास्त होतच राहते घरी राहिलो तर. बघा शेतातून दिवस जाताना किती सुंदर व्ह्यू दिसत आहे, मस्त. हे तर आम्हाला रोजच पाहायला मिळते, तरी पण आम्हाला खूप छान वाटते. शेताकडे आलो तर दिवस केव्हा जाते काही समजत पण नाही. लवकर येतो म्हणून रोजच घरून निघायचं, पण शेतात आलं तर उशीरच होतो. हे बघा, आम्ही आणले होते काटवल. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा.